आता बातमी आहे पनीर संदर्भात। आर्टिफिशियल पनीर विक्रीस बंदी घालण्यात आली। राज्याच्या आदेशाचे केंद्राकडूनही अंमलबजावणीचे आदेश देण्यात आले। भाजपा आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी माहिती दिली आहे। देशातील हॉटेल, रेस्टॉरंट, कॅटरर्स, फास्ट फूड चालकांना केंद्राचे हे आदेश आहेत। FSSAIच्या कारवाईसाठी परिपत्रक जारी करण्यात आलंय। तर पनीर आणि चीज अॅनालॉग मध्ये फरक काय त्यावर एक नजर टाकूया। पनीर फक्त दूध फाडून बनवले जाते। चीज अॅनालॉग मध्ये पाम तेल, स्टार्च, दुधाचे घन पदार्थ असतात। पनीर मध्ये उच्च दर्जाचे प्रोटीन, कॅल्शियम असते। चीज अॅनालॉग मध्ये प्रथिने कमी आणि अनहेल्दी फॅट्स जास्त असतात। खरे पनीर मऊ आणि सहज तुटणारे असते। चीज अॅनालॉग रबरासारखे चिवट आणि थोडे तेलकट असते। चीज अॅनालॉग खऱ्या पनीरच्या तुलनेत खूप स्वस्त आहे। पनीरचा दर 350 ते 400 रुपये किलो आहे। तर चीज अॅनालॉग सुमारे 150 ते 210 रुपये किलो दराने मिळते। चीज अॅनालॉग मुळे मेद वाढणे, कोलेस्ट्रॉलची पातळी वाढणे, पचन बिघडणे अशा तक्रारी निर्माण होतात। चीज अॅनालॉगची विक्री करणे ही ग्राहकांची फसवणूक आहे। FSSAIने आज संपूर्ण देशामध्ये एक अध्यादेश काढलाय, ज्याच्यानुसार संपूर्ण देशामध्ये जेवढे विक्रेते आहेत, जे रेस्टॉरंट्स आहेत, जे फास्ट फूड जॉइंट्स आहेत किंवा छोट्या मोठ्या आस्थापना असतील, अशांना आता हितनं पुढे अॅनालॉग चीज वापरता येणार नाही की अॅनालॉग चीज पनीर म्हणून विकता येणार नाही। आणि जे आस्थापना असे फॉलो करणार नाहीत हे नियम, त्यांच्यावरती कडक कारवाई ही फक्त राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये होणार आहे।